स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धितं मित्रांनो, नवीन प्रवास जो चालू झाला आहे आमचा लग्नासाठी जाण्यासाठी, तर त्या आमच्या गाडीच्या पुढे जी गाडी आहे त्यावर कलाकृती बघा, लहान मुलांची कलाकृती कसली परफेक्ट आहे JCBची. तर गाडी क्रेट आहे पण वर JCB. अरे देवा, कलाकार आपल्याकडे बरेच आहेत, छोटे छोटे का होईना पण कलाकार आहेत महाराष्ट्रामध्ये सुद्धा. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे एक आगळ्या वेगळ्या ब्लॉग मध्ये. तर हा ब्लॉग आता होणार आहे आमच्या भावाच्या लग्नाचा, म्हणजे रोहित रोठे ते आमचे बंधू, त्यांच्या लग्नासाठी आम्ही चाललोय रायगड रोहाला. रायगड रोहाच्या तसं अलीकडेच लग्न आहे. मी आणि महेंद्र आम्ही दोघंच चाललोय, मस्त एन्जॉय करीत जाणार. काही काही नाही, आज हळद आहे, आता आहे तेच तिथं जाऊन कपडे चेंज करणार आहे. मस्त मध्ये रूट मध्ये कपड्यांचं घाम वगैरे ना किंवा गरम होतं, AC मध्ये गरम होणार नाही, पण तरी ट्रॅव्हल मध्ये यायचं आहे. तिथे कपडे घातले, तिथे गेल्यानंतर कपडे वगैरे चेंज करायचे मस्त. आणि फुल रोहितला भेटून फुल तिथे धिंगाणा घालूया. तर भेटूया आपण थोडेफार मध्ये सिनेमॅटिक थोडे वगैरे शॉर्ट्स घेऊन दाखवतो तुम्हाला. आणि मगाशी दाखवल्याप्रमाणे की तुम्हाला एक क्रिएटिव्ह माइंड पण दिसलाय तुम्हाला एक व्यवस्थित, बरोबर नाही? मित्रांनो, इथं खाली जे माझे आता संगमनेरचे जे व्ह्यूअर्स आहेत त्यांना माहिती, इथं हा तामकडा आहे चन्नापुरीच्या घाटामध्ये. तर तिथं पर्यटक पण आलेले. तामकडा एक असा बदबदा आहे, म्हणजे धबधबा आहे की तिथं ते पावसाळ्यामध्ये बरंच पाणी राहतं आणि ते पाणी फिरून आपले ते उगवले ते तिकडे गावाकडे. एवढा मोठा धबधबा, पाहण्यासारखा निसर्गरम्य वातावरणामध्ये एक नंबर येतो. वाच मारा ओंबा. मित्रांनो, आम्ही थांबलोय मंचरच्या बायपासचा जो जिथं येईल होतं ना, सुरू होतं तिथं मस्त विठोबाची पालखी वगैरे चालली. आम्ही इथं थांबलोय तर बहीण येते पुण्यावरनं. तर तिला भेटण्यासाठी इथं ब्रेक घेतलाय, तिला भेटायचं आहे. तर आम्ही जाणार लग्नाला आणि ते येत आहे तिकडनं, ते घरी चालले दुसऱ्या लग्नासाठी. त्यांना भेटूया इथं, चालेल. मित्रांनो, ही आली माझी बहीण, ताजी गाडी चालवत आहे. मित्रपरिवार पण आहे वाटतं, बरोबर. बहीण आलेली आहे, ही आमची भाची कंपनी. हाय कर शरू, हाय. अरे मोठ्यान बोल, हाय. A few moments later. चला, आपला दाजींना भेटल्यानंतर आपला पुढचा प्रवास चालू झालाय. आणि दाजींना आपल्याला खायला दिलंय भोंगा. मालवणला भेटला का? नाळ्या मालवणला नाळे म्हणतात, मला माहित नाही, नॉबेला माहित असेल. तर पोंगा खाऊ, एन्जॉय करू. वाच बरोबर. ट्राफिक नुसतं ट्राफिक. आता लग्नाच्या आता जागी जायला आम्हाला बराच टाइम लागू राहिला, कारण आज आहे हळद. आज हळद झाली की हळदीपर्यंत आता पोहोचलो पाहिजे फक्त. बघूया हळदीपर्यंत पोहोचलो. 50 किलोमीटर मुंबई हायवेनं जायचं आहे. मुंबई पुणे हायवे. आता मस्त हायवे एन्जॉय करायचं, वेगळं काही नाही बोलणार. आता बघूया, कारण ट्रॅफिकनं एवढी डोक्याची हायवे केली त्याच्यामुळं जाम बोर झालं. आता भेटलं कुठं मोकळा रोड. हायवेला वन साईड हळूहळू चालायचं, जास्त काय नाही. सीट बेल्ट पाहायला महत्वाचा, सेफ्टी इम्पॉर्टंट. हा बोगदा जरा मोठा आहे बराच, आणि इथं इज्जतीमध्ये स्पीड लिमिट दिलेलं आहे. तर समजा इज्जत आहे आम्हाला, आम्ही स्पीड लिमिट कमी ठेवलं 70-75. तर इज्जतीमध्ये थँक्यू बोलावी. 80चं लिमिट आहे स्पीड लिमिट. आणि बोगद्यामध्ये कुणी चुकूनही थांबायचं नाही, कारण गाड्या इथं अलाउड नाही केलेल्या थांबण्यासाठी. इज्जतीमध्ये आपल्या सगळा काळू खेरे कसलं बेकार दिसतंय. आला बोगद्याचा इंदो. तर घाटात मुंबई हायवे पार करता अजून मुंबई हायवेच 14 ते 16 किलोमीटर पार करायचं आहे. तर आज पहिल्यांदाच बऱ्याच दिवसानंतर स्टँडच्या लाईटचा यूज झालाय. स्टँडला जी छोटीशी लाईट आहे त्याचा यूज झालेला आहे. इथं लाईट वगैरे काही केलं नाही. आम्ही अजून मुंबई हायवेलाच आहे.
बघूया अजून किती टाइम लागतोय पोहोचायला. तर तिथं पोहोचल्यावर हळद ऑलरेडी मला वाटतं हळद चालू झालेली आहे, पण ट्रॅफिकमुळे आम्हाला जायला उशीर झालाय. तर बघूया हळद उरेल सुरेल असतं तर त्याला जाऊन लावू, नसली तर हो तसं होईल इज्जत. फायनली मित्रांनो आपण आता फायनली म्हणजे 8 वाजले, ट्रॅफिक वगैरे सगळं हे करून आम्ही पोहोचलोय फायनली लग्न मांडपात. काय रे लग्न मंगल कार्यामध्ये. तर तरी अजून 4 किलोमीटर 5 मिनिटाचा रोड आहे, अजून फक्त 5 मिनिटाच्या रोडवर आम्ही पोहोचणार मस्त. आता तिथे गेल्यानंतर आम्हाला बघितल्यानंतर रोहितची रिॲक्शन काय राहणार आहे, कारण त्याला अजून माहित नाही की आम्ही येतोय म्हणून. आय होप तो सरप्राईज होऊन आम्हाला बघून तर तुम्हाला त्याचं दाखवतो कसं आहे काय. नाही झालं ठीक आहे, नाही झालं आपण निघून जाऊ घरी. मित्रांनो पहिले होती लाल परी, आता झाली आहे लाल ढवळी परी. लाल परीत बादशाह वाटत होतं, तिची पार्टी झाली. हा तर ते लाल परीचं अवघड झालंय रे. ही कोणत्या गेलं लाल परी वाटते रे, काय खरं आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ हा लायकी नाही यांची 0 आहे सगळे. डेस्टिनेशनला पोहोचलोय आता, मस्त गाडी पार्किंग करून विषय बघूया काय विषय काय नाही. लोकांना इथं मजबूत तयारी करून ठेवले हो, सगळी सोय सगळ्या लोकांना. राम 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 राम. मस्त हाती एंट्री भाई. रोहितचा एंट्रीला मस्त फोटो या बाबा इकडे एक फोटो, इकडे दुसरा फोटो. अगो बाई चला, माझं लग्न कोविडमध्ये झालं, मला तर असं काही करायलाच भेटलं नाही. अरे इकडे पण एक मस्त मजा. आणि आपले सगळ्यांचे बाप्पा गणपती बाप्पा मोरया. व्हिडिओ बाहेर येऊन काढायचं रिझन असं की तिथं मंडपामध्ये ना एवढी गाणी चालू आहेत. आता गाणी चालू इथं येत असेल तर कॉपीराईट याचे चान्स लई आहे. नॉब्या थोडंफार ॲडजस्ट करून घे. कॉपीराईट तर काही येऊन द्यायचं नाही ब्लॉगमध्ये भाऊ. थोडं एवढे कष्ट करून आले एवढं पुढं, तर आता ब्लॉग जर आला, ब्लॉगमध्ये जर हे आलं तर ते फार विचित्र वाटतं. मित्रांनो फायनली पोहोचलो आम्ही रूमवर. इथं आता इथं झोपायचं मस्त. आता आय थिंक रात्रीचे वाजले तर 2:30. नाचून बिचून झालं मस्त टाकाटाकमध्ये. 2:30 वाजेपर्यंत एन्जॉय केला. आणि थोडं तिथून याच्यापासून मंगलकार्यापासून 2 किलोमीटर पुढे येऊन रूमवर मस्त आपल्याकडे रूमवर आलो. आता तिथून सकाळी उठायचं मस्त फ्रेश व्हायचं आणि जायचं लग्नाला एन्जॉय करायला. मग पुढचा प्रवास आपण आता उद्या बघूया. चला गुड नाईट. The next day. मित्रांनो आता सकाळी मस्त आवरून आम्ही, आता चष्म्यामध्ये मला दिसत नाही हा, तर मित्रांनो सकाळी मस्त आवरून आम्ही निघालोय याच्या हॉलकडे. डान्स स्टुडिओज म्हणायला लागलो होतो परत मी. अरे यार आपल्या लग्नासाठी रोहितचं तर तिथं आवडतंय. आम्ही आमचं आवरून मस्त फ्रेश होऊन टाकाटाकमध्ये आता नाश्ता कुठे नाश्ता करायचा व्यवस्थित आणि त्यानंतर मॅरेज हॉलमध्ये जायचं. तिथं जाऊन आतमध्ये काही शूट घेता येईल, कारण काय होणार सारखे सॉंग चालू राहते, कॉपीराईट यायचं जास्त चान्सेस आहे. तर बघूया जसं होईल तसं. आपण पहिले नाश्ता करून मग रोहितला जाऊन भेटू. मस्त आम्ही दोघं आवरून ब्लॅक अँड व्हाईट अँड ब्लॅक मध्ये आम्ही दोघंही टाकाटाक मध्ये लग्नासाठी निघालो. तसं कलर कॉम्बिनेशन आम्ही दोघांनी हे केलंय. त्याचा व्हाईट शर्ट, माझा ब्लॅक शर्ट, त्याची पॅन्ट ग्रे, माझी व्हाईट ग्रे, म्हणजे असं कॉम्बिनेशन जरा चांगलं आहे. आता हॉल तर हे हॉल भरत लांब आहे की काय, सत्यानाश हॉल 6 किलोमीटर इथून. तर तिथून निघालो, जिथून आपल्या रूम होत्या रूम्स वगैरे दाखवले, तिथून 6 किलोमीटर हॉल आहे. तर आपण जाऊन मस्त पहिला नाश्ता करू बाहेर. ते समज आहे तिथं थोडंसं नाश्त्यासाठी, तिथे नाश्ता करू, मग आपण नवरदेवाला जाऊन भेटू. चला. आपला नवरदेव अजून नंगापुंगाच फिरू राहिला. हा रोहित शेट, ओ रोहित शेट कधी आवरायचे? नवरदेवाची दाजी आताशी उठून चालवलं त्यांना. नवरदेवाची बहीण काय खरं नाही, नवरदेवाची बहीण म्हणे काय 2 बोटं करती. लेट चाली की ते नवरदेवाचं आवरायला कोण नाही, बिचारा कपडे त्याचे तोच घालतोय. तुला घ्यायला आलतो ना.
येस. सगळी पब्लिक जमा झाली आहे मस्त लग्नाचं आवरायला टाकाटाकमध्ये. आणि हे बडजी भावांचं पण काम चालू आहे व्यवस्थित. बडजी भाऊ पाणी का पित आहे. पद्धत मला माहित नाहीये, पण नवरीच नाही या साईडनं. नवरी इकडनं आली आत्ताशी. ते बघा इकडनं नवरी आत्ताशी येते आणि यांनी मंगलाष्टक पण चालू करून दिली. या पद्धत काही कळलीच नाही. येणार मामा इकडे घेऊन येणार. वा, एकंदरीत ही पद्धत पटली. मस्त रांगेत लागून नवरदेवावर फोटो वगैरे काढायचे नवरी नवरदेव बरोबर. त्याच्यानंतर हीच रांग पुढं जाऊन जेवायला उभी राहते. माझं तर जेवण आवडलंय. अजून महेंद्र जेवतोय. सगळ्यांचे जेवण वगैरे झाले आणि खाय 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 नवरदेवाचा स्वतः मस्त जेवण करून आता आम्ही आमच्या परतीच्या प्रवासात निघणार आहे. बघूया आता जाताना काही प्लॅन वगैरे आहे की काय. नसला प्लॅन तर डायरेक्ट शक्यतो पुण्यातच जाणार. आम्ही रोहितला सगळं विशेष वगैरे करून आम्ही फोटो वगैरे काढले मस्त जेवण वगैरे करून टाकाटाकमध्ये आता परतीच्या प्रवासाला निघालो. तसं त्याला गुड लक दिलं आमच्यामध्ये येण्यासाठी. त्याचंही लग्न झालं फायनली. तर आता इथून मुंबई हायवेनं डायरेक्ट पुणे बहिणीकडं. मग तिथं गेल्यानंतर मग मी पुढचा प्लॅन तुम्हाला सांगेल काय करायचं काय नाही. चला, परतीच्या प्रवासाला सुद्धा लोकेशन कडक आहे. कारण येताना उजाडा चाललंय. येताना अंधार होता ना, आता उजेड उजेड. मित्रांनो परत आपण आलोय बोगद्यामध्ये. ट्रॅफिक फक्त ट्रॅफिक. इथं 150 किलोमीटर रपकन आलो आणि इथं शेवटचे 5 किलोमीटरला ट्रॅफिक लागले. काय खरे हळू मेंटल चाला तू नाले काय माहिती. माझं खाऊ नाही झालं पण हा महेंद्र अजून मासा पुढं. बुडूक आणि तोंड चिकन लेग पीस यायचं गाचपाने. मित्रांनो मस्त नाश्ता नाही जेवण करून मस्त जेवण वगैरे करून फिश फ्राय खाऊन आम्ही आलोय आता ताईकडं. ताई अजून घरूनच इथं आली नाही आहे. तसं ताईनं आम्हाला आधीच चावी दिली होती तर चावी दिली. सो आता आम्ही चाललोय फ्लॅटवर. तर फायनली पोहोचलोय ताईच्या फ्लॅटमध्ये. हे असेच आडझोड कपडे टाकून दिले आणि आता चला ब्लॉग एंड करायचा वेळ आला तर इथंच ब्लॉग एंड करूया. जर हा वेगळा ब्लॉग आहे डान्सच्या चॅनलला वेगवेगळे ब्लॉग येऊ राहिले. कुठले फिरायला गेलो त्याचे ब्लॉग, मुलांबरोबर मस्ती गेली त्याचे ब्लॉग, डान्सचे व्हिडिओज सगळं काही ना काही येतं आहे. आज माझ्या भावाच्या लग्नाचाही ब्लॉग तो पडणार आहे. तर मे बी ब्लॉग नेक्स्ट वीक येईल कारण उद्या आहे मोठा दिवस. उद्या 8 डिसेंबर म्हणजे श्रीमानला भेटायची वेळ येणार. उद्या मीटअप आहे. सो उद्याचा ब्लॉग वेगळा राहील. तर हा ब्लॉग इथे संपूया.
तर व्हिडिओ आवडला असेल, आमची जोडी आवडली असेल, ती नवीन जोडी, तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. म्हणजे माझे नवीन जे व्हिडिओ राहतील, आता नेक्स्ट सगळे संगीत नाईटचे डान्स आहेत, ते डान्सचे जे व्हिडिओ राहतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकरच पडेल. चला येतो.